नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आता नव्याने चालू करण्यात आलेली आहे। ज्या काही यामध्ये त्रुटी होत्या त्या त्रुटी आता दूर करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आज आपण अर्ज भरण्याची A to Z प्रोसेस आज बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही। तुम्ही या व्हिडिओद्वारे संपूर्ण अर्ज भरू शकता। तरी आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या 3 रेषा दिसतात त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली अर्जदार लॉगिन नावाचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर यापूर्वी लॉगिन केलं असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करायचं आहे। परंतु आपण पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर खाते तयार करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यामध्ये मित्रांनो, आपण फुल नेम ॲज पर आधार कार्डवरचं जे पूर्ण नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, नंतर पासवर्ड तो पुन्हा टाकायचा आहे। नंतर आपण राहत असलेला जिल्हा निवडायचा आहे, नंतर त्यामध्ये तालुका निवडून घ्यायचा आहे, नंतर आपल्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे, नंतर आपण ॲथोराइज्ड पर्सन या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आपण सामान्य महिला आहेत किंवा समूह संसाधन व्यक्ती आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामसेवक आहेत, वार्ड अधिकारी आहेत किंवा सेतू चालवणारे आहेत, यापैकी जो ऑप्शन आपल्याला लागू असेल तो ऑप्शन आपण निवडून घेऊन तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे। हा अर्ज आपण स्वतः भरत आहे म्हणून हा सामान्य महिला हा ऑप्शन आपल्याला आता निवडायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून तो आपण साइन अप करून घ्यायचा आहे। यानंतर मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा लॉगिन पेजवर यायचं आहे। ज्यामध्ये आपण साइन अप केलेलं असेल त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घेऊन पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन व्हायचं आहे। चला तर मित्रांनो, आपण लॉगिन होऊया। यानंतर मित्रांनो, लॉगिन झाल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही या 3 रेषावर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, पहिला ऑप्शन जो दिसतो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या अगोदर आपण मराठी भाषा निवडून घ्यायची आहे, त्यामुळे अर्ज भरण्याला आपल्याला सोपं जाईल। यामध्ये मित्रांनो, आपल्याला आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। चला तर आपण आधार नंबर टाकून घेऊया। नंतर मित्रांनो, नोंदणी अर्ज हा ऑप्शन ओपन होईल। त्यामध्ये महिलाच्या आधार कार्डप्रमाणे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे। लग्न झाले असेल तर पतीचा हा ऑप्शन हा निवडायचा आहे। त्यानंतर खाली पतीचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर वैवाहिक स्थिती हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। त्यामध्ये आपण विवाहित असेल तर विवाहित हा ऑप्शन निवडायचा आहे, विधवा असेल तर विधवा निवडायचा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या जो आपल्याला लागू होईल तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। यानंतर खाली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख ही व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती टाकून घ्यायची आहे। नंतर खाली आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का हा ऑप्शन आहे, तो होय म्हणून करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता दिला आहे। ज्यामध्ये आधार कार्डवर जो काय ॲड्रेस असेल तो तुम्ही तिथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आधार कार्डवरील जो पिनकोड असेल तो आपण तिथं टाकून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, जो आपला जिल्हा असेल तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका निवडायचा आहे। त्यानंतर आपल्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपला मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे।
जो काय आपला मतदारसंघ असेल तो निवडून घ्यायचा आहे। ही लिस्ट पूर्णतः लिस्ट दिलेली आहे, त्यामध्ये सर्व मतदारसंघ दिलेले आहेत। जो काय असेल तो आपण निवडू शकता। त्यानंतर मोबाईल नंबर, अचूक मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे। मित्रांनो, खाली ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? त्यामध्ये घेत असाल तर होय करायचं आहे, घेत नसेल तर नाही करायचं आहे। खाली नंतर बँकेचा तपशील आपल्याला टाकायचा आहे, त्यामध्ये बँकेचे संपूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। स्टेट बँक असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया असं आपल्याला एंटर करावं लागेल। त्यानंतर बँक खातेदाराचे संपूर्ण नाव, जो आपण सुरुवातीला नाव लिहिलं आहे तो पूर्ण नाव लिहायचं आहे। नंतर बँक खाते क्रमांक पासबुकवर आपल्याला भेटून जाईल। बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा, तोच बँक खाते क्रमांक आपल्याला पुन्हा टाकावा लागेल। त्यानंतर IFSC कोड, तो सुद्धा तुम्हाला पासबुकवर भेटून जाईल। त्यानंतर खाली ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, महत्त्वाचा ऑप्शन आहे, आपले बँक खाते आधाराशी जोडले आहे का? जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधाराशी जोडून घ्या। मित्रांनो, हे कंपल्सरी आहे, त्यामुळे तुमचे पैसे खात्यावर येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जोडून घेणे आवश्यक आहे। त्यामुळे ते अकाउंट तुम्हाला लिंक करून घ्यावे लागेल। इथे आपल्याला होय ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खाली यायचं आहे, त्यामध्ये आधार कार्ड समोरील बाजू आणि आधार कार्ड मागील बाजू, दोन्ही बाजू आपल्याला अपलोड करायच्या आहेत। त्याची साईज ही 50 KB ते 5 MB पर्यंत असायला हवी। यामध्ये आपण हे दोन्ही अपलोड करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर खाली आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षाचे मतदार कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्याला लागणार आहे। त्याचा फॉर्मॅट हा JPG, PNG किंवा PDF हा कुठलाही फॉर्मॅट आपल्याला चालणार आहे आणि ते आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे। यापैकी कुठलेही आपल्याकडे सर्टिफिकेट नसेल तर आदिवासी प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे, तो तुम्ही अपलोड करू शकता। खाली ऑप्शन आहे मित्रांनो, तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे काय? असेल तर होय, नसेल तर नाही, हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर केशरी पिवळे रेशन कार्ड समोरील बाजू आणि मागील बाजू, जसे आपण आधार कार्डचे अपलोड केलेले आहे तसेच दोन्ही साईडची बाजू आपल्याला हे अपलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे, ते सर्व वाचून घ्यायचे आहे मित्रांनो आणि त्यावरती साईन करून ते आपल्याला अपलोड करायचे आहेत। अशा प्रकारचे हमीपत्र असेल, हे हमीपत्र आपल्याला नंतर अपलोड करून घ्यायचे आहे। नंतर अर्जदाराचा फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे, तो तुम्ही लाईव्ह काढू शकता किंवा एखादा पासपोर्ट साईजचा जर असेल तर फोटो काढून तो अपलोड करू शकता। नंतर खाली एक ऑप्शन आहे मित्रांनो, हमीपत्राचा स्वीकारा, यावरती टिक करायचं आहे। यानंतर हे दिलेल्या सर्व नियम आपल्याला वाचून घ्यायचे आहेत, त्यापैकी आपण महत्त्वाचे निर्णय वाचूया। मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही। माझे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही। हे सर्व मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि खाली एकदम यायचं आहे। यानंतर स्वीकारावरती आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे। यानंतर हा तुमचा पूर्ण अर्ज हा भरला जाईल। नंतर शेवटी तुम्ही सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की हा अर्ज तुम्ही शक्यतो रात्री उशिरापर्यंत भरा किंवा सकाळी लवकर भरा, म्हणजे तुमचा अर्ज अगदी 5 मिनिटात भरला जाईल व सर्व्हरवर कुठलाही लोड नसल्यामुळे यशस्वीरित्या अर्ज भरण्याची शक्यता वाढेल। त्यामुळे तो अर्ज रात्री आहे किंवा सकाळी लवकर भरण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जाईल। अशा प्रकारे मित्रांनो, आपण येथे थांबत आहे। अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।